यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता 4 जून सकाळी 8 वाजता शासकीय धान्य गोदाम दारवा रोड यवतमाळ येथे आपण मतमोजणीची सुरुवात करणार आहोत आणि याच्यासाठी 3 लेअरमध्ये आपण सिक्युरिटीचे अरेंजमेंट केलेलं आहे. आपण त्या ठिकाणी ट्रॅफिकचा डायव्हर्जनसुद्धा केलेला आहे. त्या ठिकाणी कोणतीही वाहतूक त्या दिवशी आपण अलाउ करत नाही. पार्किंगसाठी पण डेझिग्नेटेड स्पॉट ट्रॅफिक पोलिसने त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सकाळी 8 वाजता आपण टपाली मतपत्रिकाची मोजणी सुरू करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपले 6 चे 6 विधानसभा मतदारसंघाकरिता प्रत्येक मतदारसंघनिहाय 14 टेबल्स वर आपण मोजणी सुरू करतो आहे आणि प्रत्येक टेबलवर लागणारे जे काउंटिंग असिस्टंट आहे, सुपरवायझर आहे, त्या सर्वांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांची सर्वांची ट्रेनिंग आणि डेटा एंट्रीची सर्वची तयारी निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार करण्यात आलेली आहे. तसेच काउंटिंग एजंट्स आणि येणारे सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी कोणालाही तिकडे कोणती इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, मोबाईल त्या ठिकाणी वापरता येणार नाही आणि त्यांना फक्त पेपर, पेन आणि नोटपॅड हे फक्त गोष्टी त्या ठिकाणी अलाउ राहणार आहे आणि प्रत्येक मतदारसंघनिहाय आपण पूर्ण तयारी या काउंटिंगच्या कामासाठी पूर्ण करण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.